So let us start the session. बघा, तुमची जी काही प्रॅक्टिकल एक्झाम आहे BSc फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट, याच्या आधी तुम्ही क्लास 12th मध्ये प्रॅक्टिकल एक्झाम दिली असेल बघा. बट बिकॉज ऑफ द कोविड-19 पॅन्डेमिक यावेळी जी एक्झाम होणार आहे तुमची ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सो दिस इज युअर फर्स्ट सेम ऑफ BSc आणि या फर्स्ट सेमची जी प्रॅक्टिकल एक्झाम आहे ही प्रॅक्टिकल एक्झाम ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. टाइम टेबल आपण ग्रुपवरती टाकलेला आहे, तरी मी तुम्हाला पुन्हा सांगून देतो. ही प्रॅक्टिकल एक्झाम 15 एप्रिल या दिवशी 11:30 ते 12:30 PM, याचा अर्थ दुपारी 11:30 ते 12:30 या 1 तासामध्ये ही एक्झाम होईल बघा. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर 11:30 ते 12:30 PM याच्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप जेही असेल, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती लिंक येणार बघा, गुगल फॉर्मची लिंक येणार. त्या लिंकवर जसं तुम्ही क्लिक केलं त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि क्लास ह्या सर्व गोष्टी टाकायच्या आहेत. ते टाकल्याच्या नंतर एक क्वेश्चन पेपर तुमच्या समोर येईल, ज्याच्यामध्ये 25 MCQs असणार आहे. देर विल बी 25 MCQs, ज्याच्यापैकी तुम्हाला 20 सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्ही 25ही सॉल्व्ह केले तरी चालतात, बट मिनिमम 20 सॉल्व्ह करायचे आहेत. आणि प्रत्येक MCQ ला 2 मार्क्स आहेत, तर 20 MCQ ला 40 मार्क्स असतील. बघा, इन ऑल 25 MCQ असतील त्या क्वेश्चन पेपर मध्ये. देर विल बी 25 MCQ इन द क्वेश्चन पेपर, ज्याच्यापैकी तुम्हाला 20 सॉल्व्ह करायचे आहेत. 20 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असणार आहेत, म्हणजे तुम्हाला 40 मार्क्सची ही प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे. आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की सर मी 21 सॉल्व्ह केले तर, मी 22 सॉल्व्ह केले, मी 25 सॉल्व्ह केले तर. तुम्ही 25ही सॉल्व्ह केले तर त्या 25 पैकी किती बरोबर आहेत ते आपल्याला कन्सिडर करायचं. सपोज 25 पैकी तुमचे 19 बरोबर आहेत तर त्या 19चे मार्क्स तुम्हाला मिळतील. 25 पैकी 22 बरोबर आहेत तरी मॅक्झिमम मार्क्स 40 आहेत, तर तुम्हाला 20चे 40 मार्क्स मिळणार. निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे माझं तुम्हाला सजेशन आहे की 25चे 25 MCQ अटेम्प्ट करा, कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. 25 पैकी तुमचे जेही 20 बरोबर असतील ते कन्सिडर करण्यात येतील. तर अशा पद्धतीने 40 मार्क्सची एक्झाम आहे. आपल्याला माहित आहे प्रॅक्टिकलला 50 मार्क्स असतात, तर या 40 मार्क्सचं कन्व्हर्जन 50 मार्क्स मध्ये कन्व्हर्जन करण्यात येईल. जसं की फॉर एक्झाम्पल तुमचे 20 MCQ बरोबर आहेत, तुम्हाला 40 मार्क्स पडले या एक्झाम मध्ये, तर तुम्हाला प्रॅक्टिकलचे 50 मार्क्स मिळतील. जरी ते 20 मार्क्स पडले तर तिकडे प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये त्याचे हाफ म्हणजे 25 मार्क्स मिळतील. सो तुमची एक्झाम पुन्हा एकदा सांगतो, 15 एप्रिलला 11:30 ते 12:30 दुपारी गुगल फॉर्मद्वारे होणार आहे, ज्याच्यामध्ये 25 MCQ राहणार आहेत, ज्याच्यापैकी मला 20 अटेम्प्ट करायचे आहेत. पण तुम्ही 25ही अटेम्प्ट केले तरी चालेल. ज्या 20 MCQ ला प्रत्येकी एका MCQ ला 2 मार्क्स असतील, म्हणून 20 MCQ ला टोटल 40 मार्क्स असणार आहेत. ज्याचेही 25 पैकी 20 MCQ बरोबर येतील त्याला आउट ऑफ 40 मार्क्स इथे पडतील आणि या 40चं कन्व्हर्जन 50 मध्ये करायचं, जे की आम्ही करणार आहे. आणि अशा पद्धतीने आम्हाला युनिव्हर्सिटीला मार्क्स पाठवायचे आहेत. तर सर्वांसाठी ही एक्झाम कंपल्सरी आहे. युनिव्हर्सिटीची ही एक्झाम आहे जी की कॉलेज कंडक्ट करणार आहे आणि हे जे मार्क्स आहेत हेच तुमचे फायनल मार्क्स राहणार आहेत. सो रिमेंबर, दिस एक्झाम इज व्हेरी इम्पॉर्टंट. जो कोणी प्रॅक्टिकल मध्ये फेल होईल त्याचं फर्स्ट इयरचा फर्स्ट सेम जे आहे ते 100% बॅक येणार. तुम्ही युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये बॅक येणार, फेल होणार तुम्ही. सो दिस एक्झाम इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. तुमचे जेही मित्र आहेत त्या सर्वांना सांगा. आता हे जे 25 MCQs आहेत हे कशाच्या आधारावरती तुम्हाला सोडवायचे आहेत, तर तुमचे जे काही प्रॅक्टिकलचे एक्सपेरिमेंट्स आम्ही तुम्हाला लिहायला दिलेले आहेत बघा, सर्वांनी रेकॉर्ड लिहायचे आहे. सर्वात महत्वाची गोष्ट रेकॉर्ड जे आम्ही तुम्हाला घ्यायला सांगितलं होतं, विकत घ्यायला सांगितलं होतं, ते सर्वांनी घेतलं असेल. आणि आम्ही जे एक्सपेरिमेंट तुम्हाला लिहायला सांगितले होते ते तुम्ही लिहिले असतील, तर ते फक्त लिहायचे आहेत आणि ते तुमच्या जवळ ठेवायचं आहे. रेकॉर्ड सबमिट करायचं नाही आहे कॉलेजला. रेकॉर्डचं सबमिशन होणार नाही, पण ते सर्वांना कंपल्सरी आहे. ते तुम्हाला लिहिलेलं असलंच पाहिजे तुमच्याजवळ, तरच तुम्हाला मार्क्स मिळतील. ते आम्ही बघू ऑनलाईन की तुम्ही रेकॉर्ड जे आहे ते कम्प्लीट लिहिलेलं आहे किंवा नाही, बट इट इज कंपल्सरी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणीही कॉलेजला येणार नाही, रेकॉर्डचं सबमिशन होणार नाही आहे. ते तुमच्याच जवळ तुम्हाला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर कोणकोणते MCQs येणार आहेत किंवा कोणकोणते एक्सपेरिमेंट्स आहेत
ज्याच्यावरती MCQs येणार आहेत. इथपर्यंत कळलं का सांगा सर्वांना? तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. इथपर्यंत काय अडचण आहे का? Yes, sir. ओके. तर आता आपण याच्या समोर बघूया. बघा पुन्हा एकदा सांगतो. BSc फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट प्रॅक्टिकल एक्झाम डेट आहे 15 एप्रिल 11:30 ते 12:30. गुगल फॉर्म, ज्यांना याची सवय नाहीये गुगल फॉर्मची, तुम्ही आता प्रॅक्टिस करा. गुगल फॉर्म जे आहे ते भरून बघा. त्याच्यामध्ये नाव वगैरे कसं भरतात, मोबाईलमध्ये तुम्ही सोडू शकता किंवा लॅपटॉप असेल लॅपटॉपमध्ये, कॉम्प्युटर असेल कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला ती एक्झाम द्यायची. एक लिंक येईल, त्या लिंकवर क्लिक करायचं, त्याच्यावरती नाव, कॉलेजचं नाव, त्याच्यानंतर जेही डिटेल्स आहेत मोबाईल नंबर वगैरे ते सर्व टाकायचं. त्याच्यानंतर तुमच्या समोर 25 MCQ येतील. MCQ म्हणजे काय, तर 4 ऑप्शन्स असतील ABCD, त्याच्यापैकी कोणतेही एकच बरोबर असेल. जे बरोबर असेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला मिनिमम 20 किंवा मॅक्झिमम 20 क्वेश्चन सोडवायचे आहेत, पण तुम्ही 25ही सोडवू शकता. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि त्याच्यापैकी जेही 20 बरोबर असतील ते कन्सिडर केले जातील. एका क्वेश्चनला 2 मार्क्स आहे. तर असे 20 जर बरोबर आले तर तुम्हाला 40 मार्क्स मिळतील. मॅक्झिमम 40 मार्क्स आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. रेकॉर्ड तुम्हाला लिहायचा आहे पण सबमिट करायचं नाहीये. आता आपण बघणार की कोणकोणते एक्सपेरिमेंट्स आहेत जे तुम्हाला स्टडी करायचे आहेत. तसे तर आपल्याला जवळपास 12-13 एक्सपेरिमेंट्स आहेत, पण सर्व स्टडी नाही करायचे आहेत. फक्त 4च एक्सपेरिमेंटचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. 4 एक्सपेरिमेंटचा अभ्यास करायचा आहे आणि त्या 4 एक्सपेरिमेंट वरतीच 25 MCQ येणार, हे मी तुम्हाला सांगत आहे. लक्षात ठेवा. 4 एक्सपेरिमेंट्स वरतीच 25 MCQ येणार आणि म्हणून तुम्हाला सर्वात जास्त या 4 एक्सपेरिमेंटचा स्टडी करायचा आहे. याच्यावरच तुमचे मार्क्स असणार आहेत. ओके, तर ते 4 एक्सपेरिमेंट्स कोणते आहेत, 1 बाय 1 आपण बघूया. तुमचे जेही मित्र असतील फर्स्ट इयरचे त्या सर्वांना याच्याबद्दल माहिती द्या. तर सर्वात पहिला एक्सपेरिमेंट, जर तुमच्याकडे नोटबुक असेल तर लिहून घ्या. बघा, सर्वात पहिला एक्सपेरिमेंट तसं मी व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकलेला आहे, तुम्ही तिथेही बघू शकता. पहिला एक्सपेरिमेंट आहे प्रिपरेशन ऑफ ऍसिटानिलाइड फ्रॉम ॲनिलीन. हियर पहिला एक्सपेरिमेंट आहे प्रिपरेशन ऑफ ऍसिटानिलाइड फ्रॉम ॲनिलीन. क्वेश्चन कसे येणार किंवा कशा पद्धतीचे येणार हे मी तुम्हाला सांगणार आहे. प्रिपरेशन ऑफ ऍसिटानिलाइड फ्रॉम ॲनिलीन हे एम आहे बघा या एक्सपेरिमेंटचं. तर तुम्हाला क्वेश्चन असा येऊ शकतो की ऍसिटानिलाइड आहे, तर या ऍसिटानिलाइडचं स्ट्रक्चर कोणतं बरोबर आहे, किंवा ॲनिलीन आहे, ॲनिलीन मध्ये किती नायट्रोजन्स आहेत, असे क्वेश्चन्स येतात. तर तुम्हाला याची थेरी बरोबर रीड करायची आहे, रिॲक्शन व्यवस्थित पाठ करायची आहे, कोणकोणते केमिकल्स या एक्सपेरिमेंट मध्ये वापरले हे लक्षात ठेवायचे आहे. याच्यावर क्वेश्चन येणार. किंवा एखादी प्रोसेस आहे त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. जसं की मी तुम्हाला आता एक एक्झाम्पल देतो. व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ॲनिलीन, असा क्वेश्चन आला. व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ॲनिलीन, तर यांचे 4 ऑप्शन्स असतील सपोज A, B, C आणि D. तर जर तुम्हाला ॲनिलीनचं स्ट्रक्चर माहिती असेल, जे की एक्सपेरिमेंट मध्ये आहे बघा, ॲनिलीन आपण वापरलेला आहे, हे आहे ॲनिलीनचं स्ट्रक्चर. तर याच्यामध्ये 6 कार्बन आहेत, 1 नायट्रोजन आहे आणि 7 हायड्रोजन आहेत. 6 कार्बन, 1 नायट्रोजन आणि 7 हायड्रोजन. सो दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ॲनिलीन. ओके, तर हा पहिला एक्सपेरिमेंट आहे प्रिपरेशन ऑफ ऍसिटानिलाइड फ्रॉम ॲनिलीन. आता बघा, हे जे हा जो एक्सपेरिमेंट आहे याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन आहे. ही केमिकल रिॲक्शन सुद्धा तुम्हाला पाठ करायची आहे. दिस इज द केमिकल रिॲक्शन. व्हॉट इज हॅपनिंग इन दिस केमिकल रिॲक्शन, ॲनिलीन इज कन्व्हर्टेड इनटू द ऍसिटानिलाइड. तर हा ॲनिलीन आहे, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲनिलीन. आणि ऍसिटिक अनहायड्राइड हा रिएजंट वापरलेला आहे. रिएजंट म्हणजे जो ऍक्शन करतो सबस्ट्रेट वरती, रिएजंट म्हणजे जो ऍक्शन करतो सबस्ट्रेट वरती. तर तुम्हाला असा क्वेश्चन येईल बघा की विच इज द रिएजंट युज्ड फॉर द ऍसिटायलेशन और फॉर द प्रिपरेशन ऑफ ऍसिटानिलाइड फ्रॉम ॲनिलीन, असं विचारलं तुम्हाला. क्वेश्चन आला बघा MCQ असा. आम्हीच क्वेश्चन पेपर काढणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे जे 4 एक्सपेरिमेंट आहेत यांचा चांगला अभ्यास करायचा आहे. तर क्वेश्चन सपोज असा आला की विच इज द रिएजंट यूज फॉर द ऍसिटायलेशन ऑफ ॲनिलीन. तर बघा इथे रिएजंट कोणता आहे, तर हा रिएजंट आहे, ज्याचं नाव आहे ऍसिटिक अनहायड्राइड. ज्याचं नाव काय, ऍसिटिक अनहायड्राइड. तुम्ही म्हणाल सर आम्हाला कसं कळेल, तरी तुम्हाला 4 जे एक्सपेरिमेंट आहेत त्यांचा स्टडी करायचा आहे. हे जे 4 एक्सपेरिमेंट आहेत यांचा तुम्हाला चांगला स्टडी करायचा आहे, तरच तुम्हाला ते जे MCQ आहेत यांचे आन्सर्स येतील. तर बघा इथे काय होते, हा जो ॲनिलीन आहे, हा ॲनिलीन याच्यावरती अटॅक करतो.
न्यूक्लिओफिलिक अटॅक, हा जो डबल बॉन्ड आहे हा ओपन होऊन पुन्हा वापस येतो आणि याच्यामधून जो हा असाइल ग्रुप आहे हा असाइल ग्रुप इथे ऍड होतो आणि आपल्याला ॲनिलीनचा मिळतो ऍसिटानिलाइट लाईक दिस NHCOCS. हा जो बॉन्ड आहे हा वापस जातो इथे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला रिॲक्शन लक्षात ठेवायची आहे आणि अशा पद्धतीचे क्वेश्चन येतील. सर्वात महत्वाचा क्वेश्चन बघा इथे की विच इज द रिएजंट युज्ड फॉर द कन्व्हर्जन ऑफ ॲनिलीन इनटू द ऍसिटानिलाइट. तर कोणता रिएजंट वापरलेला आपण सांगा? ऍसिटिक अनहायड्राइड हा रिएजंट वापरलेला आहे. त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये अजून असा एक क्वेश्चन येऊ शकतो की आपण हा जो प्रोडक्ट आहे हा कशाच्या मदतीने रिक्रिस्टलाइज केलेला आहे. जो प्रोडक्ट आहे हा कशाच्या मदतीने रिक्रिस्टलाइज केलेला आहे एक्सपेरिमेंट मध्ये? तर वॉटरच्या मदतीने रिक्रिस्टलाइज केलेला आहे. बघा तुम्ही जेव्हा हा प्रोसेस किंवा जेव्हा हा एक्सपेरिमेंट वाचणार तेव्हा तुम्हाला अजून क्लिअर कळेल. रिक्रिस्टलायझेशन मीन्स व्हॉट? तर तुम्हाला प्रोडक्ट मिळालेला आहे, प्रोडक्ट रिॲक्शनचा एखादा प्रोडक्ट मिळालेला, अशी पावडर मिळते बघा आपल्याला, पण त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज असतात तर त्याला रिक्रिस्टलाइज करतो. रिक्रिस्टलाइज म्हणजे काय? एक सॉल्व्हंट घेतो, जसं की इथे वॉटर घेतला, त्याच्यामध्ये तो प्रोडक्ट डिझॉल्व्ह करायचा आणि त्याच्यानंतर जे सॉल्व्हंट आहे त्याला रिमूव्ह करायचं. पुन्हा क्रिस्टल्स येतील ज्याच्यामध्ये इम्प्युरिटीज नसणार, त्याला पहिले फिल्टर करायचं. फिल्टर केल्याच्या नंतर काय होणार? तर तो सॉल्व्हंटमध्ये प्रोडक्ट डिझॉल्व्ह होईल आणि इम्प्युरिटीज जे आहेत त्या बाजूला राहतील. सो दिस इज कॉल्ड एज रिक्रिस्टलायझेशन. री म्हणजे पुन्हा, क्रिस्टलायझेशन मीन्स क्रिस्टल्स मिळवणे. आपल्याला इथे पुन्हा क्रिस्टल्स मिळत आहेत बघा. सर्वात पहिले काय? तर इम्प्युअर प्रोडक्ट मिळाला आपल्याला. लक्ष द्या, सर्वात पहिले आपल्याला इम्प्युअर प्रोडक्ट मिळाला, त्याला आपण ऍड केलं सॉल्व्हंटमध्ये. सॉल्व्हंटमध्ये जसं टाकलं तर इम्प्युअर प्रोडक्ट डिझॉल्व्ह होणार. ओके, हा आहे सॉल्व्हंट प्लस इम्प्युअर प्रोडक्ट आणि याच्यामधल्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या डिझॉल्व्ह नाही झाल्या. मग आपण त्याला प्युरिफाय केलं. ओके, फनेल घेतली एक, त्या फनेलमध्ये फिल्टर पेपर लावला आणि त्याच्यामधून त्या सोल्युशनला फिल्टर केलं. तर ज्या इम्प्युरिटीज आहेत ज्या डिझॉल्व्ह नाही झाल्या ह्या त्या फिल्टर पेपरमध्ये अडकतील अशा पद्धतीने आणि त्याच्यामधून जे लिक्विड बाहेर पडेल ते असणार सॉल्व्हंट प्लस आपला जो प्रोडक्ट आहे तो जो की प्युअर आहे. आणि नंतर आपण सॉल्व्हंटला गायब करतो, सॉल्व्हंटला उडवून टाकतो, आपल्याला इथे मिळतो प्युअर प्रोडक्ट. तर तुम्ही इथे फक्त एवढं लक्षात ठेवा की वॉटर हा वापरलेला आहे आपण ॲज ॲन रिक्रिस्टलायझेशन ऑर फॉर रिक्रिस्टलायझेशन सॉल्व्हंट. रिक्रिस्टलायझेशन साठी या एक्सपेरिमेंट मध्ये कोणता सॉल्व्हंट वापरलेला आहे? वॉटर वापरलेला आहे. आणि अजून जे बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत बघा, याच्यासाठी तुम्हाला तो एक्सपेरिमेंट डिटेलमध्ये रीड करा, तुम्हाला सर्व क्वेश्चन्सचे आन्सर येतील. ओके, हा आहे पहिला एक्सपेरिमेंट. त्याच्यानंतर जो नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे जो की आपण प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये घेणार आहे किंवा प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये ज्याच्यावरती क्वेश्चन्स येणार आहेत, तो नेक्स्ट एक्सपेरिमेंट पुन्हा प्रिपरेशनच आहे. and that is the preparation of phenylazo beta naphthol dye. This is very important. Preparation of phenylazo beta naphthol dye. ही जी डाय आहे ही आपल्याला प्रिपेअर करायची आहे. दिस इज द सेकंड एक्सपेरिमेंट ज्याच्यावरती क्वेश्चन्स येणार आहेत. प्रिपरेशन ऑफ फिनिलाझो बीटा नॅफ्थॉल डाय. बघा क्वेश्चन जे आहेत हे जर तुम्ही एक्सपेरिमेंट चांगल्या पद्धतीने रीड केले तरच तुम्हाला त्याचे आन्सर येतील, अदरवाईज तुम्हाला मार्क्स कमी पडतील. बघा, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही या 4 एक्सपेरिमेंटचा चांगला अभ्यास करणं हे खूपच जरुरी आहे. सो प्रिपरेशन ऑफ फिनिलाझो बीटा नॅफ्थॉल डाय, ही डाय आपल्याला प्रिपेअर करायची आहे. तर माझं सर्वात पहिलं सजेशन हे आहे की तुम्ही रिॲक्शन जी आहे ही पाठ करा, याच्यावरूनच तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन्स येतील. जसं की जर तुम्ही रिॲक्शन बघितली त्याच्यामध्ये सर्वात पहिले तर NaNO2 प्लस HCl घेतो आपण. तर मी याचं नावही विचारू शकतो तुम्हाला. What is the name of, sorry, just a minute. Okay. So what is the name of this sodium, or sorry, NaNO2. तर याचं नाव काय आहे? याचं नाव आहे सोडियम नायट्राइट. नायट्राइट. तर MCQ मध्ये ऑप्शन्स असे असतील, एक असेल सोडियम नायट्राइट, दुसरा असेल सोडियम नायट्रेट, तिसरा असेल सोडियम सल्फेट, चौथा असेल सोडियम सल्फाइट. तर तुम्हाला जे राईट आन्सर आहे त्याला टिक करायचं आहे. तर NaNO2 इज व्हॉट? सोडियम नायट्राइट प्लस HCl. HClचंही नाव विचारू शकतो. HCl इज हायड्रोक्लोरिक ऍसिड. त्याच्यानंतर याच्यामध्ये बनतो HNO2, याचं नाव आहे नायट्रस ऍसिड. रिमेंबर, नायट्रिक ऍसिड वेगळा, नायट्रस ऍसिड वेगळा. तर हा इथे बनलेला आहे नायट्रस ऍसिड. ओके, चॅट स्क्रीन ब्लर होत आहे. तर बघा, ज्यांच्याकडे नेटवर्क चांगलं नाहीये त्यांच्यासाठी स्क्रीन ब्लर होत असेल
बाकीच्यांना क्लिअर दिसत आहे. आणि त्याच्यासाठी एक उपाय हा आहे की आपण याचा रेकॉर्डेड व्हिडिओ YouTube वरती टाकणार आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर HNO2 याचं नाव आहे नायट्रस ऍसिड प्लस NaCl. तर काय होते बघा या रिॲक्शन मध्ये, सोडियम नायट्राइड प्लस HCl नायट्रस ऍसिड मिळतो आपल्याला, आणि त्या नायट्रस ऍसिडच्या मदतीने आपण डायअझोटायझेशन करतो. कंडिशन आहे बघा डायअझोटायझेशन साठी प्रायमरी अरोमॅटिक अमाइन पाहिजे. जो की ऍनिलीन आहे. आता प्रायमरी अरोमॅटिक अमाइन काय असते तर बघा बेन्झिन आहे, बेन्झिनची रिंग जी आहे ती अरोमॅटिक असते. अरोमॅटिसिटी नावाचा एक कन्सेप्ट आहे, हाकेल्स रूलच्या मदतीने आपण त्याला डिटरमाइन करतो. पण ते सर्व आपल्याला इथे सांगायचं नाही. सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा की प्रायमरी अरोमॅटिक अमाइन इज नेसेसरी फॉर डायअझोटायझेशन. रिॲक्शन होण्यासाठी नायट्रस ऍसिडची आणि साल्ट बनण्यासाठी, डायझोनियम साल्ट बनण्यासाठी प्रायमरी अरोमॅटिक अमाइन असणं जरुरी आहे. ओके, तर याच्यामध्ये HNO2 जो आहे हा रिॲक्शन देणार, याच्यावरती ऍक्शन करणार आणि याच्यापासून बनतो डायझोनियम साल्ट. अशा पद्धतीने डायझोनियम साल्ट बनतो, N डबल बॉन्ड N प्लस Cl मायनस, आणि नंतर याच्यावरती रिॲक्शन होते ऑफ द बीटा नॅफ्थॉल आणि त्याच्यापासून डाय मिळते बघा. याच्यापासून डाय मिळते. तर क्वेश्चन काय काय येऊ शकतात, क्वेश्चन हा येऊ शकतो NaNO2 चं नाव सोडियम नायट्राइड, HCl चं नाव काय, नायट्रिक ऍसिड, HNO2 चं नाव काय सांगा, नायट्रस ऍसिड. व्हॉट इज द कंडिशन फॉर द डायअझोटायझेशन किंवा नायट्रस ऍसिडची ऍक्शन होण्यासाठी काय कंडिशन आहे, डायझोनियम साल्ट मिळण्यासाठी प्रायमरी अरोमॅटिक अमाइन पाहिजे. प्रायमरी अरोमॅटिक अमाइन असला तरच आपल्याला डायझोनियम साल्ट मिळणार. ओके, प्रायमरी अरोमॅटिक अमाइन जर का असला तरच आपल्याला डायझोनियम साल्ट मिळणार. त्याच्यानंतर याच्यासाठी ही जी रिॲक्शन आहे याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला टेम्परेचर मेंटेन करायचंय बिलो 5 डिग्री सेल्सिअस. तर हाही क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट इज द कंडिशन फॉर डायअझोटायझेशन, यू हॅव टू मेंटेन द टेम्परेचर बिलो 5 डिग्री सेल्सिअस. इथे आईस वापरावं लागते बघा, बर्फ, आईस बाथ वापरावा लागतो. जे काही सोल्युशन्स आहे त्याच्या आजूबाजूला आईस वापरावं लागते, आईस बाथ म्हणतात त्याला. तर टेम्परेचर 5 डिग्रीच्या खाली मेंटेन करावं लागते. तर याच्यावरही क्वेश्चन येऊ शकतो. डायअझोटायझेशन करताना सर्वात महत्वाची काळजी काय घ्यायची आहे तर टेम्परेचर हे 5 डिग्री सेल्सिअसच्या खाली असलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन असा येऊ शकतो की डायचा कलर कोणता येतो, तर डायचा कलर इथे ऑरेंज डाय मिळते. इथे आपल्याला जी काही बीटा नॅफ्थॉल पासून डाय मिळते बघा, ती ऑरेंज कलरची डाय मिळते. आणि बीटा नॅफ्थॉलचं स्ट्रक्चरही तुम्हाला पाठ करायचं आहे, खूप इझी आहे. 2 बेन्झिन रिंग फ्यूज आहेत आणि बीटा पोझिशनला OH आहे, लाईक दिस. 1 आणि हा 2, याला नॅफ्थॅलिन म्हणतात. आणि इथे जर का OH लावला तर याला म्हणतात बीटा नॅफ्थॉल. दिस इज बीटा नॅफ्थॉल. तर हा दुसरा एक्सपेरिमेंट आहे. ओके, ज्याचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. बघा आतापर्यंत आपण 2 एक्सपेरिमेंट्स बघितलेले आहेत. सर्वात पहिला तर आपण बघितला प्रिपरेशन ऑफ ऍसिटानिलाइड. पहिला एक्सपेरिमेंट प्रिपरेशन ऑफ ऍसिटानिलाइड फ्रॉम ऍनिलीन. ओके, प्रिपरेशन ऑफ ऍसिटानिलाइड फ्रॉम ऍनिलीन. आणि दुसरा आपण बघितला प्रिपरेशन ऑफ अझोडाय. अझोडाय बनवलेली आहे आपण फ्रॉम द ऍनिलीन अँड बीटा नॅफ्थॉल. फ्रॉम द ऍनिलीन अँड बीटा नॅफ्थॉल अझोडाय सिंथेसिस केलेली आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवा ऍसिटिनिलाइड ऍनिलीन पासून मिळवण्यासाठी आपण ऍसिटिक अनहायड्राइड वापरला. त्याच्यानंतर यांचे स्ट्रक्चर तुम्हाला माहिती पाहिजे, अझोडायचा कलर माहित पाहिजे जो की ऑरेंज आहे. डायअझोटायझेशन साठी कंडिशन आहे प्रायमरी अरोमॅटिक अमाइन. त्याच्यानंतर अजून सर्वात महत्वाची कंडिशन आहे टेम्परेचर हे 5 डिग्री सेल्सिअसच्या खाली पाहिजे. सो ऑल दिस थिंग्स यू हॅव टू रिमेंबर. चारही एक्सपेरिमेंट एकदम केअरफुली रीड करा, तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील बघा. पण त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही चारही एक्सपेरिमेंट खूप केअरफुली रीड करणार आणि त्याला समजून घेणार. आणि लक्षात ठेवा क्वेश्चन्स हे इझी नसणार आहेत. क्वेश्चन्स त्यालाच येतील जो हा 4 एक्सपेरिमेंट चांगल्या पद्धतीने रीड करेल. आणि याला प्रॅक्टिकलचे 50 मार्क्स आहेत तुम्हाला. 25 MCQ असतील ज्याच्यापैकी 20 सोडवायचे आहेत आणि एका MCQ ला 2 मार्क, असे 40 मार्क्स आहेत. ज्याचं कन्व्हर्जन 50 मार्क्स मध्ये करून आम्ही युनिव्हर्सिटीला सेंड करणार आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, त्याच्यानंतर अजून 2 एक्सपेरिमेंट आहेत बघा. क्वालिटेटिव्ह इनऑर्गॅनिक अनालिसिस जे आहेत, मिक्सचर्स आहेत त्याच्यामध्ये, ते तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन्स येणार आहेत. तर त्यातला आपण पहिला बघूया. पहिला मिक्सचर बघूया, मिक्सचर नंबर 1. याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, डिटेक्शन ऑफ 2 ऍसिडिक अँड 2 बेसिक रेडिकल. तर तुम्हाला तर फक्त याच्यावरती क्वेश्चन्स येणार आहेत.
तर सर्वात पहिले तर आपण समजून घेऊया ऍसिडिक रेडिकल आणि बेसिक रेडिकल म्हणजे काय. तर या एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला एक साल्ट दिला जातो. साल्ट म्हणजे काय, तर एका कागदावरती तुम्हाला पावडर दिली जाते, मिक्सचर असते बघा, आणि त्याच्यामध्ये दोन ऍसिडिक रेडिकल असतात आणि दोन ऍसिडिक आणि दोन बेसिक रेडिकल. आता काय ऍसिडिक रेडिकल आणि कोणते बेसिक रेडिकल्स असतात, तर सध्या तर तुम्ही असं लक्षात ठेवा की जे मेटलचे कॅटायन्स आहेत, जे मेटलचे कॅटायन आहेत त्याला आपण बेसिक रेडिकल म्हणतो, आणि जे एनायन्स आहेत त्या एनायन्सला आपण ऍसिडिक रेडिकल म्हणतो. ओके, एनायन्सला आपण ऍसिडिक रेडिकल म्हणतो आणि मेटलच्या कॅटायनला आपण बेसिक रेडिकल म्हणतो. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत वेगवेगळ्या टेस्ट, जे काय आपण टेस्ट केलेले आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊया याचं. जसं की फॉर एक्झाम्पल क्लोराईड आहे. सपोज क्लोराईड आयन आहे किंवा हॅलाइड आयन आहे, हे आपल्याला कसं कळेल, तर इट इज व्हेरी इझी. तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वात पहिले ती पावडर घ्यायची आहे मिक्सचर, त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे डायल्यूट नायट्रिक ऍसिड, आणि डायल्यूट नायट्रिक ऍसिड ऍड केल्याच्या नंतर बेरियम क्लोराईडचं सोल्युशन ऍड करायचं आहे. हे ऍड केल्याच्या नंतर सपोज व्हाईट प्रेसिपिटेट आला, व्हाईट कलरची पावडर जर का तुम्हाला त्याच्यामध्ये मिळत असेल, टर्बिडिटी मिळत असेल, तर आपण म्हणतो की त्याच्यामध्ये क्लोराईड आयन प्रेझेंट आहे. ओके, तर ह्या ज्या टेस्ट आहेत ह्या तुम्ही लक्षात ठेवा, जे की या दोन एक्सपेरिमेंट मध्ये दिलेल्या आहेत. मी व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकलेले दोन एक्सपेरिमेंट, त्याच्यामधले जे काही टेस्ट आहेत ह्या तुम्ही लक्षात ठेवा, पाठ करा, आणि त्याच्यावरतीच क्वेश्चन्स येतील. जसं की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला असं क्वेश्चन विचारेल की फॉर द डिटेक्शन ऑफ क्लोराईड आयन विथ द डायल्यूट नायट्रिक ऍसिड व्हॉट शुड बी ऍडेड, किंवा फॉर द डिटेक्शन ऑफ क्लोराईड आयन which color precipitate is obtained, which color precipitate is obtained, white precipitate is obtained. For the detection of chloride ion with dilute nitric acid what should be added, barium chloride should be added. Okay, yes, white precipitate is obtained. तर अशा पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहे बघा. आपण अजून एक मीटिंग घेऊया, ठीक आहे. आपण याच्यानंतर अजून एक मीटिंग घेणार आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक्सपेरिमेंट क्लिअर समजावून सांगतो, सर्व चारीच्या चारी एक्सपेरिमेंट. बट आज तुम्हाला काय काय कळलं पाहिजे, तर बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आजच्या मीटिंग मध्ये तुम्हाला असे काय काय कळलं पाहिजे, काय काय गोष्टी तुम्हाला आतापर्यंत लक्षात आल्या असायला हव्यात. तर सर्वात पहिली गोष्ट, जी काय तुमची एक्झाम आहे हिची डेट आणि टाइम मला सांगा. तुमची एक्झाम किती तारखेला आहे आणि टाइम काय आहे सांगा सर्वजण. 15. यस, 15 एप्रिल. यस, व्हेरी गुड. 15 एप्रिल 11:30 ते 12:30 हा टायमिंग आहे. त्याच्यानंतर कशाच्या स्वरूपात होणार आहे सांगा, ऑनलाईन की ऑफलाईन? ऑनलाईन होणार आहे, गुगल फॉर्मच्या स्वरूपात. व्हेरी गुड. ऑनलाईन गुगल फॉर्मच्या स्वरूपात. किती एमसीक्यू असणार आहेत आणि किती सॉल्व्ह करायचे तुम्हाला? 20 सॉल्व्ह करायचे आहेत. पण तुम्ही जास्तीत जास्त किती सॉल्व्ह करू शकता? 25च्या 25 ही सॉल्व्ह करायचे, कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. 25 पैकी जेही 20 तुमचे बरोबर असतील त्याचे मार्क्स कन्सिडर केल्या जाणार. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द प्रॅक्टिकल एक्झाम. बाकी जे आहे ते आपण नेक्स्ट मीटिंग मध्ये कंटिन्यू करूया. काय अडचण असेल तर विचारा एक्झाम मध्ये. अडचण असेल तर विचारा बघा. हा, तुम्हाला एक्सपेरिमेंट समजले नसतील तर ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. अजून एक मीटिंग घेऊया आपण, त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक जे काही एक्सपेरिमेंट आहे तो व्यवस्थित क्लिअर समजावून सांगेल, जेणेकरून तुम्हाला सर्वांना चांगले मार्क्स येतील प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये. पण जरुरी आहे तुम्ही ते सेशन अटेंड करणं आणि ते समजून घेणं. सांगा, तुम्हाला प्रॅक्टिकल रेकॉर्ड लिहायचे आहेत पण ते कॉलेजला आणून द्यायचे का? नाही, सबमिट करायचे नाही आहेत. आणि लक्षात ठेवा, जो कोणी रेकॉर्ड लिहिणार नाही त्याला त्याचे मार्क्स मिळणार नाही. आम्ही ऑनलाईन चेक करू की तुमच्याकडे रेकॉर्ड लिहिलेले आहेत किंवा नाही. तर सर्वांना ते लिहायचे आहेत, पण सबमिट करायचे नाही आहे, ते तुमच्याचकडे ठेवायचे आहेत. ओके,
त्याच्यामध्ये रीडिंग वगैरे काहीच लिहायचे नाहीयेत, कारण की प्रॅक्टिकल तुम्ही परफॉर्म केलेले नाहीयेत, म्हणून रीडिंग नाही लिहिले तरी चालते. जशी मी तुम्हाला पीडीएफ टाकलेली आहे तशीच ती लिहायची आहे. आणि राहिला प्रश्न एक्सपेरिमेंट समजून घेण्याचा, तर आपण अजून एक सेशन घेऊया तुमच्या प्रॅक्टिकल एक्झामच्या आधी. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर एकदम समजावून सांगेल, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स पडतील. पण तुम्ही त्याच्या आधी एक्सपेरिमेंट्स रीड करा, चांगल्या पद्धतीने रीड करा. ओके. आणि अजून एक गोष्ट, तुमचे जेवढेही मित्र मैत्रिणी असतील बीएससी फर्स्ट इयरच्या, सर्वांना ही गोष्ट सांगा, ज्याचा कोणाचाही पेपर राहील तो बॅक येईल बघा, तो फेल होईल, जे की आमची बिलकुल इच्छा नाही आहे. कॉलेज लेवलला एक्झाम आहे, सर्व जबाबदारी कॉलेजवर आहे. तर तुम्ही तुमच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना काळजीपूर्वक ही माहिती पुरवा की तुमची जी एक्झाम आहे ही 15 एप्रिलला 11:30 ते 12:30 होणार आहे, जी की ऑनलाईन होणार आहे. ती तुम्हाला मोबाईलवरती देता येते आणि ती सर्वांनी कंपल्सरी अटेंड करायची आहे.